चालले ते आता जाऊ दे वाटत नाही ह्यांना पण ती थोडी ना माझ्यापाशी राहणार आहेत. त्यांचं लेक तिथं वाट बघतात या लेखांपाशी त्यांना जावं लागतंय. लिकीपाशी राहून कसं चालायचं त्यांना. मला रडू यायला लागलंय बाया. रडू यायला लागलं मला. मला सोडून वाटणं वाटतंय आजचे दिवस राहावं. पण ती आज व्यवस्थित झालं. माझा अवतार तर कसा झालाय बघा. सगळं काय मावशीनं आईनं माझ्या हँडल केलं. काल म्हणजे 3 दिवस झालं मावशी आल्यापासून सगळं मावशी पुढे होऊन करते, आई पुढे होऊन करते. आज खरं आजीचं ध्यान झालं. माझी जर आजी असते, आम्ही समधी बाय म्हणत होतो, तर बाईनं माझ्या समज काय असेल ते केलं असतं. शेवटी आपलं ते आपलं असतं बहिणीनं. मावशी आपली असती. मावशी आली बरं वाटायला लागलं. आम्ही पहिल्यापासूनच म्हणजे कसं लहानपणापासून मोठी मावशी मोठा मामा असं म्हणायचो. आली सगळ्या सांगलं बारक्या मामाला सांगलं तर बारका मामानं मुलगा सून लावून दिली. आली बरं वाटलं. वाईट वाटतंय जरा थोडं सांगेन मी तुम्हाला. एका गोष्टीचं उणीव आहे थोडी. पण सगळं काय असेल ते कार्यक्रम केला. गाणी म्हणण्यापासून स्वयंपाक करण्यापासून सगळं पार पाडलं. नीटनीटकं सगळं काय सांगितलं. सगळी गोळा झाली. आनंदानं सगळं काय पार पडलं. भाऊज आली, लेकरं बाळ आली. आई बापाच्या माघारी म्हणते ती बहिणीला भाऊच असतो. भाऊच असतो. भावाशिवाय कोण नसतं. आई बापाच्या माघारी लेकीचं भाऊच असतो. चालले ते आता जाऊ दे वाटत नाही ह्यांना पण ती थोडी ना माझ्यापाशी राहणार आहेत. त्यांचं लेक तिथं वाट बघतात या लेखांपाशी त्यांना जावं लागतंय. लिकीपाशी राहून कसं चालायचं त्यांना. मला रडू यायला लागलंय बाया. रडू यायला लागलं मला. मला सोडून वाटणं वाटतंय आजचे दिवस राहावं. पण चालली ती आता थांबत नाही ती. पप्पानी तर बघायचं पिशव्या घेतल्या त्या. पप्पा पण इकडे रडायला लागले त्या. आई रडतीया, मोठी मावशी रडतीया. बहिणीनं लय माया केली या मावशीनं. लय म्हणजे लय खांद्यावर घेऊन ही मावशी आमची हिंडलिया. ह्या आयुष्यात जर म्हणजे दुनियात आली ना पहिल्यांदा कुणी घेतला असेल तर ह्या मावशीनं मला पहिल्यांदा तिच्या खुशीत मला घेतलंय तिनं. आमची आजी म्हणली होती हायचा त्रास झाल्यावर हिला दे फेकून शिना. अजून हसून सांगते दे फेकून शिना म्हणली माझ्या पुरीला. हिनं लय त्रास केला या. अगं म्हणली युट्यूब आपल्याला ताणून मारलं म्हणली. हिचं सोन्यासारखं लेकरू असलं फेकून द्यायचं म्हणल्यावर सुड वाटत नाही मावशीला. पण मांडी भरून होती लाल भडक पांढरी मांडी भरून होती. कशी आहे माझी मावशी आहे. तिकडं पपत्र बघा. मावशी आहे बाप्पा आपल्या जनोगातात अशी काय जादू आहे ग. त्यात लेक अशी गुतून जाते. गुतून जाती लेक त्यात. आल्यापासून दोघींनी मला काय आठवू दिलं नाही. सगळं काय असेल ती मोहर उंशीनं केलं. काय म्हणजे काय आठवू दिलं नाही. लेकरासनी सांगणं, जावायला सांगणं, जावायला असं करा तसं करा ही करा. कविताचं माझ्या झाक आहे. कविताचं माझ्या झाक आहे. उलस तिला महिना आल्यापासून नटती नटती. आलेलं खपतोय पण गेलेलं खपत नाही. सूड वाटत नाही तिला. बस आता रडू नको. आता काय रडायचं. मोहर जाताना समसम लागते तसं रडून हसून. आता ह्यांना मी आज कशी तर घालवती बघा. अजून 2 दिवस गेलं का नाही मला दम निघणार नाही. 2 दिवस मला हलवून इथनं चालत नाही. कारण की आता डेरांना म्हणजे दूध भात आहे त्यातलं काढून शिना स्वच्छ धुवून नीटनीटकं भाजी भाकरीचं निवत दाखवून नीट वाळवून पावसाच्या आधी ती समजा मला नीटनीटकं ठेवायचं आहे. आणि मग परत काय असेल ती मला बाहेर पडावं लागणार आहे. डेरा आत नेल्याशिवाय तर मला घर सोडून चालत नाही. त्यामुळं ती आधी उरकून घ्यायचं. आणि एक दिवशी सकाळपारी लवकर इथनं जायचं. मावशीपाशी पण 1-2-3 तास तिच्यापाशी थांबायचं. आईपाशी थांबायचं. दोघीला एका जागेला घ्यायचं. आणि आता इथून पुढं मी असं करणार आहे. कुठं जरी इकडं जरी आणत म्हणलं तर पप्पाला सांगणार पप्पा मावशीला घेऊन या तुम्ही. काय पण करा पण आईला आणि मावशीला दोघीला संघ घेऊन या. मावशी माय येते मावशी माय असती
पण काय काम असते ती काय तर अडचण असते त्यामुळं यायला जमत नाही. रागाला जाते माझ्या गावात आली गेली की जाते तू माझ्याकडे येत नाही रानात राहायला मावशी. माया असती फक्त तेवढाच फरक आहे माया दाखवून देता येत नाही. पण मावशी खरंच सांगते तुझी माया येते ग येत नसते असं नसतंय. हित हाय बहिणीला सांगितलं होतं बहिणीचं पोरगा आहे सर्व्हिसला त्याला यायला जमलं नाही मग बहिणी एसटीनं कावा यायची बहिणीला यायला जमलं नाही. कालच्यानं जीव चुटू चुटू करतो या सगळ्याच्या बहिणी बाळा तर ह्याच दोघी बहिणी बाळा त्या कशा राहते ते बघा. आणि माझ्या बहिणी बाळांनी सांगितलं की त्यांना काम काय ना काय असते ती परपंच प्रत्येकाच्या महाग आहे. परपंच सुसू देत नाही कुणाला काय सुद्धा पण ह्या परपंचाच्या ह्याच्यातनं पण नाही आपलं ते आपलं असतं आणि आपल्यापाशी आपण जातो आपल्यापाशी. ह्या कारणाला माझी आजी असती ना आम्ही समधी बाय म्हणत होतो. अजून रंग आला असता ह्या कारणाला अजून आनंद झाला असता बाय असती तर. एकदाच माझी बाय म्हणली होती माझ्या कव्याचं लय झाक होणार. अजून आई म्हणती कौशी तुला बाय म्हणली होती ना ग तुझं लय झाक होणार. आणि खरंच तिचाच आशीर्वाद आहे मला. आई सारखी म्हणते तुला तिचाच आशीर्वाद आहे तुझं लय झाक आहे तुझं लय झाक आहे सोन्यावनी तुला लेकरं आहे ती ह्याच्यापेक्षा तुला दुसरं सुख काय आहे काय पाहिजे अशी आहे बावशी मला म्हणते सारखं. आशीर्वाद चांगला दिलाय ग. अजून एक काय? दिवस तिनं लुगडं नाणीवर ठेवलं नाही सांगलीवर आल्यापासून माहित आहे का जाताना ताकीद बायचं लुगडं घेऊन जातो याला. आशीर्वाद चांगला दिलाय तुला बाई. अगं पहिल्यांदा दाद्याला माझ्या घेतलं म्हणजे हो झक आहे दुसरं कव्याच आहे म्हणले दुसरा कव्याच आहे हं. गुटूच्या गुटू तसाच होता. तिनं आशीर्वाद चांगला की दिला तिच्या आशीर्वादात तुझं चांगलं झालं. कोणतं बाईनं आशीर्वाद दिला पाठ राखणीला राहिली. अगं पाठ राखणीला राहिल्यावर तर मी रडायची म्हणायची बाय पप्पा दिसत नव्हतं की ग पप्पा येणार तर पप्पाला फोन करायचा आईला फोन करायचा. बाय म्हणायची इडी झाली काय ती घर तुझं नाही त्यांच्या नादी लागू नको आता ही घर तुझं आहे ही माणसं तुझी आहे ती ही गाव तुझं आहे ती परक्याचं गाव झालं म्हणायची. सारखं समजून सांगायची पण बाईला म्हणायची बाई मला ध्यान होतं ग तू सोडून जाऊ नको मला. बाई नत अशी करायची इकडे धरायची आणि हसायची काय हसायची नुसती म्हणतो माझी पोरगी येडी आहे म्हणायची. मंदाकिनीची पोरगी नुसती येडी आहे कसं व्हायचं ह्या पोरीचं कोण असतो मराय तर समधी झाले ती कोण अमर नाही एक ना एक दिवशी प्रत्येकाला जायचंय. पण जी आपली असते ती ना चटणी भाकर असू द्या मीठ भाकर असू द्या एकत्र आणायचं काम केलं पाहिजे त्यात मिसळलं पाहिजे त्यात आपलं अजून प्रेम वाढतं अजून माया येते. पण आजकाल कसं झालं माया म्हणता प्रेम कुठे गेली कुठं लपली कुणाच मायाच आजकाल ही ना कुणाची कुणाला. मला घालू वाटत नाही बरं का आज आईची एवढी माई नाही एवढी मावशीची माई लागली मावशीला सोडूच वाटत नाही आज. पण मावशी काय राहिना तिच्या लेकाचा दिवस उगवाय फोन आलता ऐकावा यायच्या आईला लवकर लावून दे इथे बंद आई लावून देते म्हणलं मावशीला काय काळजी करू नको बाबा रानातली वस्ती आहे त्याला ती म्हणजे डॉक्टर असल्यामुळे ती घरी नसते ती त्यामुळे लवकर ये चालली ती आता मी पण घालवते आता त्यांना बहिणीनं. मी अशीच जर तुमच्या संग बोलत राहिली तर 100% जामच होणार आहे मला लय बेकार खोया लागले